एक भाजपचा, त्यांचं नाव गोपीनाथराव मुंडे, त्यांच्या नावाने सगळे हे घाबरत होते, मोठमोठे डॉन लोक घाबरत होते. त्यांचं काम खूप मोठं होतं. त्यांनी जे डान्स बार बंद केल्यामुळे किती लोकांचे संसार वाचले. मग आमदार झाल्याच्या नंतर किती मदत करतात तुम्हीच बघा आता. कारण का पूर्ण समाज बांधवाला माहिती आहे, आमच्या मातंग समाजाला माहिती आहे, पूर्ण साठेनगरला, पुऱ्या महाराष्ट्रातले अखिल भारतीय मातंग सेनेचं कार्य हे माहीत आहे सर्वांना. गोपले साहेबाच्या नंतर योगेश भाऊ शिंदे हे मातंग समाजातली एकमेव नेते असे आहेत. योगेशदादांचं काम चांगलं आहे आणि त्यांचा अभिमान सगळ्यांना वाटतो. कर्मामध्ये सर्व समाजाची जी मुंबईमधली मातंग समाजाचे जे कार्यकर्ते आहेत. बोललं जातं की माणसाचं ज्ञान कधी वाढतं जेव्हा तो भारताचं पर्यटन करेल, जेव्हा तो फिरेल, जगात काय चाललंय, भारतात काय चाललंय, देश. न्यूज सर्विस शेष स्टार्ट भारत. इस वक्त मैं मानखुर्द महाराष्ट्र हूँ. आप देख रहे हैं अखिल भारतीय मतंग सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री योगेश छगन शिंदे, गुरुवार नेते माननीय क्रांति सम्राट बाबा साहेब गोपले शिक्षण महोत्सव मई 2026. तो आज यहाँ के जो अध्यक्ष हैं योगेश शिंदे जी, आज उनसे चर्चा करते हैं जिस तरह से यहाँ पर उनकी पब्लिक थी, उनके कार्यकर्ता थे, उनके लोग थे. आज उनसे जानना चाहते हैं किस तरह से ये लोगों में आकर्षक कर रहे हैं, लोगों में किस तरह प्रभाव हो रहा है. हम उनसे चलकर बातचीत करते हैं. आपलं नाव काय आहे? माझं सविता बाळकृष्ण दासरे. आज जे अखिल भारतीय मातंग समाज सेनाचे हे कार्यक्रम झाले आहे आणि शिक्षणासाठी आज लोकांना प्रोत्साहन केले आहे. तुम्ही आज काय सांगणार आहे शिंदे साहेबांना? आज डॉक्टर बाबासाहेब गोपले यांची 73वी जयंती साठेनगर येथे मोठ्या थाटामाटामध्ये साजरी झाली. अखिल भारतीय मातंग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेशदादा शिंदे यांच्या सहकार्यातून मुलांना शिष्यवृत्ती, महिलांना साडी वाटप आणि मदत म्हणून पण देतो आपण. अपंग आणि विधवा महिला त्यांना पण देतात आणि गोरगरिबांना सगळ्यांनाच मदत करतात दादा. आम्हीच असतो तो ऑफिसला, विद्यार्थी येवो किंवा दवाखान्यासाठी कशाचे पण येवो, त्यांना सगळ्यांना रात्रदिवस मदतीचा हात चालूच आहे त्यांचा. योगेशदादांचं काम चांगलं आहे आणि त्यांचा अभिमान सगळ्यांना वाटतो. धन्यवाद. साहेब आपलं नाव काय आहे? सुदाम आवाडे. सुदाम आवळे साहेब, काय सांगणार जे आज मातंग समाजचे जेवढे मोठ्या प्रमाणात कार्य केले आणि तुम्ही पण कार्यकर्ता आहे आणि समाजापेक्षा आहेत, आणि काय सांगणार आहे शिंदे साहेबांना? आज मातंग समाजाचे उद्धारक क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचे 73वा जयंती महोत्सव आणि शिक्षण महोत्सव आज अखिल भारतीय मातंग सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय मातंग सेनेचे अध्यक्ष योगेश शिंदे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा, नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपूर्ण एक सतत होत असते. बाबासाहेब गोपल्यांची जयंती एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये 100-200 लोकांना जी ट्रॉफ्या देणे, म्हणजे त्यांना पुरस्कार देणे, हा कार्यक्रम सर्व योगेश शिंदेच्या एकमेव त्याच्या स्वतःच्या खिशातल्या खर्चाचा आहे आणि सतत कार्यक्रम होत असतात. आता आमचा 4 तारखेला कुसुमताई गोपले यांचा वाढदिवस आहे, 4 जूनला. आता गेल्या 17 फेब्रुवारीला लहुजी साळवेंच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम झाला. म्हणजे कार्यक्रम बंद नाही, कार्यक्रम सतत समाज चळवळ म्हणून बाबासाहेब गोपलेचं निधन झाल्यापासून सतत कार्यक्रम चालू असतात. आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व समाजाची जी मुंबईमधली मातंग समाजाचे जी कार्यकर्ते आहेत, ती कार्यकर्ते सर्व कोणी कुठल्याही पक्षात काम करू द्या, पण ते सर्व कार्यकर्ते आमच्या कार्यक्रमामध्ये योगेश शिंदेच्या निमंत्रणा एक हा म्हणून सहभागी होतात. योगेश शिंदेने पत्र पाठवलं की सर्व कार्यकर्ते येतात. म्हणजे कुठल्या पक्षाचं म्हणजे त्याच्यात काही भेदभाव नाही आहे. अशा आणि पण नेते पण नाही, अभिनेते पण नाही, एवढे मोठे मोठे कार्यक्रम करतात. नाही, हा कार्यक्रम म्हणजे सामाजिक कार्यक्रम आहे ना. सामाजिक कार्यक्रम राजकीय कार्यक्रमच नाही आपला, कुण्या पक्षाचा कार्यक्रम नसल्यामुळं समाजाचा कार्यक्रम आहे, समाजाच्या नेत्याची जयंती आहे, म्हणून लोक येतात आदराने. धन्यवाद साहेब. साहेब आपलं नाव काय? एकनाथ आसरोबा खडसे. काय सांगणार आहे जे आपले शिंदे साहेब एवढे मोठे प्रोग्राम केले आणि प्रत्येक लोकांना पुरस्कार देऊन सन्मान केले आहेत? गोपले साहेबाच्या नंतर योगेश भाऊ शिंदे हे मातंग समाजातले एकमेव नेते असे आहेत की ते कुठलाही कार्यक्रम खर्चाने करतात. जय लवजी. सर आपलं गाव आहे? माझं नाव विजय कांबळे आहे. मी इथेच माझं नाव विजय सुग्रीव कांबळे आहे. मी इथेच मानखुर्दमध्ये राहतो.
अखिल भारतीय मातंग सेनेचं कार्य हे समाजकार्य खूप मोठं आहे आणि सर्वांना जसं की दीनदुबळे आहेत, गरीब आहेत, विधवा महिला आहेत, विद्यार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, अशा प्रत्येकांना ते मदत करतात. खाली हात कधीच पाठवत नाही. जे काम नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री संत्री अशा लोकांना करावं लागतं आहे तर ते स्वतः योगेश शिंदे साहेब स्वतः स्वखर्चाने करतात. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आज एवढं 10 लाख रुपये एवढे मोठे मोठे कार्यक्रम करणं म्हणजे आणि सर्वांना मदत करणं म्हणजे हे काम कोणाचे आहेत? आमदार, खासदार, संत्री, मंत्रीचे काम आहेत, अशा लोकांचे काम आहेत. पण हे काम स्वतः समाजसेवक म्हणून योगेश शिंदे साहेब करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला असंच पाहिजे. हो, आणि असं मला तर वाटतं आहे की जर हे कशातच काही नसून जर नगरसेवक, आमदार, खासदार, संत्री, मंत्रीसारखे काम करतात आणि सर्वांना मदत करतात, जर खरोखर पदावर गेल्याच्या नंतर तर अजून समाजाची काही नसताना समाजाची एवढी सेवा करतात. जर संत्री मंत्री झाले, समजा कुठलं मोठं पद भेटलं तर अजून किती मदत करते लोकांना? कशातच काही नसताना एवढी मदत करतात म्हणजे. साहेबांना पद भेटलं आणि प्रत्येक गोरगरिबांना मदत करणार आहे. हो, नक्की. मला तर असं वाटतं की बघा, जर त्यांना आमदार वगैरे जरी आमदारकीचं जरी समजा त्यांना आमदार जरी झाले, आता काही नसताना जर एवढी मदत करतात ते, मग आमदार झाल्याच्या नंतर किती मदत करतात तुम्हीच बघा आता. कारण का पूर्ण समाज बांधवाला माहिती आहे, आमच्या मातंग समाजाला माहिती आहे, पूर्ण साठेनगरला, पुऱ्या महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय मातंग सेनेचं कार्य हे माहीत आहे सर्वांना. कारण का प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जेवढे पण लोक येतात त्यांना सर्वांना ते मदत करतात आणि प्रत्येकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचं पुरस्कार देऊन त्यांना हे केलेलं आहे, त्यांनी सर्वांना दिलेलं आहे. मग सर्वांची मदत करतात ते. कशात काय नसताना एवढी मदत करतात. मग झाल्याच्या नंतर किती मदत करतात हे बघा, ही खूप मोठी गोष्ट आहे. असं मला वाटतं की ते सगळ्यांच्या आशीर्वादाने असं की बाबा त्यांना आमदार झाले पाहिजे, बस तेवढं मी बोलू शकतो. तर असा लोकांचा प्रयत्न झाले. हो, आम्ही 100% असं जर साहेब आमचे उभं राहिले तर आम्ही 100% मदत करू. आणि साहेबाला आम्ही आमदारकी झालेलं बघितलं पाहिजे असं गोपले साहेबासमोर मी एकदम म्हणजे प्रार्थना करतो सर्वांना. जे म्हणजे तुम्ही बोला आमदार नाही करतात, हां, नेते नाही करतात, हो. ते शिंदे साहेबांनी करतात. हो, बरोबर. आणि आपल्याच आमदारच झाले ना. हो, आमदार झाले, परंतु बघा आता आमदार झाल्याच्या नंतर कसं शासनाचा निधी मिळतो, म्हणजे सर्व त्यांना निधी मिळतो. आता स्वखर्चाने करतात ना. आता त्यांना पण पत्नी, मुलं, बाळ, परिवार आहे, त्यांना पण सगळ्या गोष्टी बघावं लागतात. मग आता जेव्हा शासनाची मदत झाल्याच्या नंतर सर्व त्यांना कसं आहे, लोकांना आता 100 लोकांना मदत करतात, पुढे चलून 1000 लोकांना मदत करतील ना. हे फरक पडेल ना. म्हणजे मंत्रिपद भेटल्याच्या समजा आमदार झाल्याच्या नंतर कशात काय नसताना एवढी मदत करतात म्हणजे बघा ना तुम्ही. हे मला सांगायचं. धन्यवाद साहेब. सर, आपलं नाव? माझं नाव चंद्रकांत अवघडे. चंद्रकांत अवघडे सर, काय बोलणार तुम्ही जे आज आपले योगेश छगन सिन्हे साहेबांनी जे कार्य केले आहेत आणि प्रत्येक लोकांना समाजसेवा करतात आणि जे इथे लोक आले, तुम्ही पण आले इकडे आणि तुम्ही समाजाचं कार्य करतायत, तुम्ही काय सांगणार अशा दिवशी? बघा, या महाराष्ट्राला जर अण्णाभाऊ साठे आणि लवजी वस्ताद साळवे जर कुणामुळं समजले असतील तर ते गुरुवर्य डॉक्टर बाबासाहेब गोपले यांच्यामुळे या संपूर्ण महाराष्ट्राला आणि मातंग समाजाला विशेषतः, कारण मातंग समाजामध्ये सुद्धा एक असा समाज होता, असा घटक होता जो स्वतःची जात लपवत होता, पण ज्याच्या मनामध्ये अभिमान निर्माण करून ज्यांनी हे काम अण्णाभाऊ घराघरापर्यंत पोचवले आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या सोबत लहुजी वस्ताद साळवे घराघरात पोचवले, त्या डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचा जर खरा वारसदार कोणी असेल या महाराष्ट्रामध्ये तर हे योगेश शिंदे, ज्यांनी गोपले साहेबांच्या पाठीमागं त्यांच्या निधनानंतर ही संघटना पुन्हा जोमानं हे करण्यासाठी त्यांनी अखिल भारतीय मातंग सेना नावाने एक संघटना स्थापन केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाला त्यांनी साथ घातली. त्याप्रमाणे लोक त्यांच्याकडे जोडले जात आहेत. आता ह्याच्यामध्ये जे तुम्ही पाहिलं, जे शेकडो लोक प्रत्येक कार्यक्रमाला येतात, हे लोक एका वस्तीतून नाही, वेगवेगळ्या भागातून येतात आणि ते एका मोठ्या आशेने येतात की त्या प्रत्येकाला माहीत असतं की हा माणूस पुढं भविष्यात काहीतरी करेल. कारण आज समाजाला म्हणजे शिकलेल्या लोकांची कमी नाही आहे, परंतु ते जात लपवतात किंवा ते खरोखर समाजाचं, ज्याला पे बॅक टू सोसायटी बोलतात, तसं समाजाचं काम नाहीत करत, वळून ते लोकांच्या कामासाठी येत नाहीत. आज ह्याच जसं मध्ये शिंदेसाहेब बोलले की मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात बोलले, मुख्यमंत्र्यांनी एक अमित गोरखे नावाच्या माणसाला विधान परिषद दिली, हां, ते मागे वळून बघायला तयार नाहीत. सुनील वारे नावाच्या माणसाला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हे दिलं, बार्टीचं अध्यक्ष केलं, महासंचालक बनवलं, तर ते बोलायला लोकांशी तयार नाहीत. हां, मग अशी लोक भरपूर मोठमोठ्या पदावर जातात आणि जर ते समाजाची जर संवाद साधत नसतील तर समाजाने जायचं कोणाकडं? आज हे जे दीनदुबळे, गोरगरीब आणि अक्षरशः फाटक्या अवतारात जी लोक दिसतात आहे ना, हे पूर्ण मनाने आणि शरीराने आणि बुद्धीने ह्यांच्याशी जोडले गेलेले आहेत.
तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी अशी आहे की कुणाला जर वाटत असेल की हे लोक पैसे देऊन आलेले आहेत, तर हे पैसे देऊन कुणाच्या बापाने सुद्धा हे विकत घेतले जाऊ शकत नाहीत. अशी लोक आहेत, हे फक्त ह्यांच्या विश्वासावर आलेले आहेत, हे विश्वासानं जिंकलेली लोक आहेत. हे कोणी 200 असे लोक उद्या जरी बोललं ना, हे बोलले ना की आपल्याला जायचं आहे, कुठेही जायचं आहे आणि मी 1 रुपया कुणाला देऊ शकत नाही, तरीसुद्धा हे शेकडो लोक, हजारो लोक रस्त्यावर उतरायला तयार आहेत. इथं जमा व्हायला सगळे लोक हॉलमध्येच जमले असे नाहीत, हे ठिकठिकाणी यांनी अशा संघटना बनवलेल्या आहेत, लोक त्याच्यामध्ये जोडले जात आहेत. आणि विशेष म्हणजे काय आहे की लोकांचे प्रश्न जसं म्हटले ना, आता हे महाराष्ट्राचा दौरा करतात आहे, काही भारतातल्या काही ठिकाणी जातात आहे. जसं बोललं जातं की माणसाचं ज्ञान कधी वाढतं, जेव्हा तो भारताचं पर्यटन करेल, जेव्हा तो फिरेल, जगात काय चाललं आहे, भारतात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, गावात काय चाललं आहे. आता त्यांनी स्वतः सांगितलं, दोघांनी पण, शिंदे साहेबांनी आणि वहिनींनी दोघांनी पण सांगितलं की बाबा आज रस्त्यावर लाईटच नाहीत, मग हे रेप होणार नाहीत, हे होणार नाहीत, का नाही होणार या गोष्टी, या दुर्घटना का घडतात आहे की बेसिक गोष्टी अजून केलेल्या नाहीत. हे CCTVसाठी भांडतात. या प्रत्येक चाळ्यांमध्ये CCTV लावतात. CCTV लावला तर माणसाला धाक बसतो आणि तुम्ही कुठेतरी साईडला, आउटसाईडला CCTV लावणार. कितीतरी गोष्टी, चौकीविषयी काय आहे, आज कोणाला भीतीच राहिलेली नाही कायद्याची. आज पुण्यात घडलं, सगळीकडे घडलं, अशा घटना का घडतात आहे, कारण ह्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांकडं गृह खातं आहे, होम डिपार्टमेंट हे मुख्यमंत्र्यांकडे आहे, पण मुख्यमंत्री त्या गृह खात्याला न्याय देत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये एकच गृहमंत्री, 2 गृहमंत्री झाले, एक भाजपचा, त्यांचं नाव गोपीनाथराव मुंडे, त्यांच्या नावाने सगळे हे घाबरत होते, मोठमोठे डॉन लोक घाबरत होते या, आणि पळून गेले ते महाराष्ट्रातून. एन्काउंटर सुरू झाला तेव्हा. त्याच पद्धतीने दुसरे आले होते RR पाटील, कोण कुठल्या पक्षाचं आहे आम्हाला ते नाही, पण ते महाराष्ट्राचे नेते होते, त्यांचं काम खूप मोठं होतं. त्यांनी जे डान्स बार बंद केल्यामुळे किती लोकांचे संसार वाचले, उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. मग ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आज एक सामान्य घरातून आलेला कार्यकर्ता, यांना आम्ही लहानपणापासून, हे लहान असल्यापासून आम्ही यांना ओळखतो. आज ते स्वतःहून काही गोष्टी करतात आहे आणि त्यांनी आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे तुम्हाला पुरस्कार दिसले, हे काय उगाच कुणाला वाटायचे म्हणून वाटले नाहीत. त्याने त्याच्या आयुष्यात, मग ती महिला असेल, पुरुष असेल, किंवा युवक असेल, किंवा एखादा कुठलाही व्यक्ती असेल, त्यांनी त्याच्या आयुष्यात समाजासाठी कधीतरी काहीतरी केलं आहे, त्याची दखल घेऊन म्हणून ते त्यांना एक प्रतीक म्हणून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा स्वाभिमान वाढला गेलेला आहे. आणि माणसाला आज जी गरज आहे, आज काय केलं जातं आहे, लोकांना वेठीस धरलं जातं, लोकांना ते गरीब कसे राहतील, ते लाचार कसे बनतील, ते केलं जातं. शिंदे ह्यांच्या विरुद्ध करतात. योगेश शिंदे काय करतात आहे, लोकांना स्वाभिमान जागा करतात की तुम्ही जात लपू नका, आपली जात श्रेष्ठ आहे, आपण अधिक चांगल्या रीतीने काम करू शकतो. जर एक माणूस करू शकतो आहे तर 100 लोक का नाही करणार, 1000 लोक का नाही करणार. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेलच काही स्ट्रॅटेजी कशी ते आखतील, कशा रीतीने काय गोष्टी करतील. आता राहिला प्रश्न, या शासनाच्या आम्ही आशेवर पण बसलेलो नाही की ते काय देतील. ते जर शहाणे असतील तर त्यांनी त्यांचा विचार करावा आणि ह्या कामाला बळ द्यावं. कारण जिथं बोललं जातं नीतिमत्ता अधिक सत्ता, नीतिमत्ता अधिक बळ बरोबर सत्ता, यांच्याकडे नीतिमत्ता आहे, यांच्या पाठीमागं ह्या जनतेचं बळ आहे. मग यांनी सरकारने ठरवावं ह्यांना सत्ता कधी द्यायची ते. एवढंच मी बोलतो या ठिकाणी. जय लहूजी, जय भीम. तर बघा, हा प्रत्येक माणसाने बोलतं आहे, जे आपले योगेश सगन शिंदे आहेत, प्रत्येक गोरगरिबांना मदत करतात आणि शिक्षणासाठी आणि मजदूरसाठी प्रत्येक लोकांना करतात. न्यूज शार्बी, मानखुर्द, मुंबई.